त्र्यंबकेश्वर परिसरातील बाणगंगा तलावात पार पडलेल्या पिंडदान कार्यक्रमामुळे या तलावातील मासे मृत्युमुखी पडलेत। या संदर्भात उच्च न्यायालयाने देखील हा तलाव ऐतिहासिक असून या ठिकाणी प्रदूषण होईल असे विधी करू नयेत अशा पद्धतीचा निर्णय दिला होता। मात्र कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासून या ठिकाणी विधी संपन्न झालेत। जलाशयातील मासे मृत्युमुखी पडलेले पाहायला मिळतात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान। आपण आहोत आत्ता बाणगंगा तलावाच्या इथे। हा बाणगंगा तलाव आहे, हा ऐतिहासिक तलाव आहे। याला एक पौराणिक महत्त्व देखील प्राप्त झालेलं पाहायला मिळतं। मात्र सध्या हा तलावावर कोणतीही धार्मिक विधी करायचा नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते उच्च न्यायालयाने दिलेलं होतं। तरी देखील आपण बघितलं की पितृ पंधरवड्यामध्ये इथे सगळ्या पद्धतीने पिंडदान नावाचा जो प्रकार असतो अशा पद्धतीचे धार्मिक विधी इथे झाले। आणि आता बघतोय आपण तर अनेक मासे जे आहेत या तलावातले ते इथे मेलेले पाहायला मिळतात। अत्यंत वाईट अवस्था या तलावाची आहे। खरं तर तलाव संवर्धन करण्याची एक गरज आहे आणि यासाठी पर्यावरण मंत्रिमंडळ असेल किंवा पर्यावरण प्रदूषण मंडळ असेल यांनी देखील या संदर्भात अनेकदा सूचना दिलेल्या आहेत। खरं तर ज्या वेळेला गणपती विसर्जनाचा मुद्दा समोर आला होता त्यावेळी देखील या तलावामध्ये गणपती विसर्जन व्हावे अशा पद्धतीची एक याचिका कोर्टामध्ये दाखल झालेली होती। ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती आणि त्याचं कारण एकच होतं की कुठल्याही पद्धतीत पर्यावरणाला त्रास होता कामा नये। हा तलाव आहे, हा अनेक वर्ष जुना तलाव आहे। त्या दिवशी इथे एक मोठा कार्यक्रम झाला, अनेक माणसं इथे आलेली होती आणि या सगळ्यांनी धार्मिक विधी केल्यामुळे आज या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि या तलावात राहणारे जलजीव जे आहेत, ज्याला आपण मासे म्हणतो, ते मेलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, बाणगंगा, मुंबई।